भूमुपरकर 17 जागा आहेत. त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा आवाज तिन्ही पक्षांची त्या ठिकाणी झालेली आहे. 6 लोकांवर आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आमचा रिपोर्ट सगळा आम्ही आमच्या आमच्या दिलेला आहे. आम्ही माननीय देवेंद्रजींना दिलेला आहे, शिवसेनेने माननीय शिंदे साहेबांना दिलेला आहे, आमच्या पवारताई वहिनी आहेत, वहिनी साहेबांना सुद्धा त्यांचा राष्ट्रवादीचा रिपोर्ट गेलेला आहे आणि यानंतर तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील आणि समन्वय ठेवून राखून या ठिकाणी सगळ्या जागांचं वाटप होईल. उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा गेले, काही एकमत झाल्याची देखील चर्चा आहे, काही ठोस या बैठकीतून समोर आले. मला असं वाटतं दिल्ली जाणं उपमुख्यमंत्री आहेत ते नेहमी जात असतात आणि त्यांचं कामं असतील, खात्याच्या संदर्भात कामं असतील, त्यांना कुठे काही कामं असतील त्या संदर्भामध्ये महायुतीसाठी किंवा जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र जे ते देखील मैदानात असल्याची चर्चा आहे. काय वाटतं जळगावसाठी पेज जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण नाही, गुलाब भाऊंचे जे चिरंजीव आहेत प्रताप पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. गुलाब भाऊंनी सुद्धा मुलासाठी तिकीटाची मागणी केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण आता जागा वाटपामध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये कशी वाटप होते हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. तिकिटाचं वाटप होईल. शिंदे जे आहे ते 7 जागेवर ठाम असल्याचं मांडलं जातात आहे. शिंदे जे आहे ते 7 जागांची मागणी करतात, त्यांना नाशिक व जळगाव 2 जागा मागतात आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय ते आणि दुसऱ्या मुख्यमंत्री आमच्या वहिनी त्या ठिकाणी बसून निर्णय करतील. अतिशय मी पुन्हा सांगतो की समन्वयाने सगळा हा विषय सुटणार आहे. या संदर्भाने मागणी तर सगळेच युती असली महायुती असली की आम्ही मागणी सगळेच करतो, पण मला असं वाटतं की शेवटी अंतिम निर्णय तिन्ही नेते म्हणून घेतील आणि हा प्रश्न 1-2 दिवसामध्ये सुटेल. काँग्रेस जनता पार्टीला अण्णा हजारेंनी पाठिंबा दर्शवलेला आहे. अण्णा हजारे म्हणतात की आता लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करावं लागेल. अण्णा काय म्हणाले? काँग्रेस जनता पार्टी भाऊ पण मी अण्णांची लवकरच भेट घेणार आहे. बरेच दिवसापासून माझी त्याची भेट नाहीये. मी त्यांना अजूनमधून नेहमी भेटत असतो, पण गेल्या वर्षभरापासून माझी त्याची भेट नाही. मी बहुतेक या 1-2 आठवड्यामध्ये अण्णांची भेट घेणार आहे. भाऊ, आपल्या इथं आपल्या निवासस्थानी याच ठिकाणी खासदार आमदार यांची बैठक झालेली आहे. आपल्या उमेदवाराच्या देखील चर्चा या ठिकाणी कुठेही उमेदवाराच्या नावासंदर्भामध्ये चर्चा झाली नाही. आपल्याला कल्पना आहे. आमचे नेते वरिष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी सोनार कालच त्याची डेथ झालेली आहे. ते आज आमच्यामध्ये नाही आहे. काही थोड्याशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांनाच सावरण्यात ठेवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि म्हणून सगळेच भाजपचे सगळे जिल्हाभरातले कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार सर्वजण या ठिकाणी आलेले होते आणि इथे आल्यानंतर मग मी चहाला आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो होतो. त्या संदर्भात कुठेही उमेदवार ठेवण्याच्या संदर्भामध्ये किंवा विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठे आमची बैठक झालेली नाही. भाऊ, एकंदरीत गुलाबराव पाटील आहे आणि किशोर पाटील यांच्या दोघांच्या पुत्रांसाठी ते तिकीट मागण्याची केली आहे. शिवसेनेमध्ये 2 गट असल्याची देखील चर्चा आहे तिकिटावरून. नाही, ते असेल तर ज्याचा त्याचा अधिकार आहे. कोणी तिकीट मागावं कोणी मागू नये हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. तरी तो मागावा, पण अंतिम निर्णय आमचे पक्षनेतेच त्या ठिकाणी घेतील. राज्यातला तिढा सुटत नाही विधान परिषदेचा म्हणून उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झाले. दिल्लीमध्ये हा सगळा तिढा सुटेल असं सांगितलं जात आहे. मला नाही वाटत मान्य उपमुख्यमंत्री दिल्लीला कशासाठी गेले काय गेले, पण मला नाही वाटत की विधान परिषद जागांसाठी ते त्या ठिकाणी जातील. इथेच मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री समन्वयाने हा विषय सोडवतील. पण नाशिकच्या कारागृहामध्ये जामिनावर सुटलेल्या कैद्यासोबत कर्मचाऱ्यांनी दारूची पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नाही, गंभीर आहे. असं जर असेल कुठे केलेलं आहे? पार्टी कुठे केली? मध्यवर्ती कारागृहामध्ये नाशिक आतमध्ये नाही, या संदर्भात मला माहिती नाही. पण असं जर असेल तर निश्चित त्याची चौकशी होईल आणि अतिशय कडक अनुशासन कठोर कारवाई संबंधित कर्मचाऱ्यांवर होईल. भाऊ, हा तिढा कधीपर्यंत सुटणार आहे जळगावचा किंवा नाशिकचा तिकीट? जळगाव नाशिक नाही, पूर्ण महाराष्ट्राचा तिढा आहे. त्या ठिकाणी सगळेच मागतायत. संख्याबळावर सुद्धा काही ठिकाणी मेरिटवर आम्ही सुद्धा तिकीट मागतो आहोत. पण मला वाटतं आता उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. भाऊ, सिल्लोडमध्ये आणि 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटेल. 40 आमदार जे आहेत शिंदेचे ते भाजपच्या संपर्कात आहे. रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे. रोहित पवारांना नेहमी स्वप्न पडत असतात. ते रोज काही ना काही सांगत असतात. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं शिवसेनेचा एक मेळावा पार पडला सिल्लोडमध्ये. त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक ती आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत तो विषय आहे. झाला असेल त्याच्याबद्दल ठीक आहे. पक्षामध्ये काही मतमतांतर असू शकतात, तेव्हा त्यांचा वाद झाला असेल.
त्याचे वरिष्ठ नेते आहेत शिंदे साहेब, ते या संदर्भामध्ये काय त्यांना समज देतील किंवा निर्णय करतील. मग पेट्रोल डिझेलची समस्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आहे. जळगाव जिल्ह्यातही अनेक पेट्रोल पंप बंद आहे. शेतकऱ्यांना मोठ्या पेट्रोल अडचणी- डिझेलची कुठेही समस्या नाही, मी आपल्याला सांगतो खरं म्हणजे. फक्त जे आहेत सगळे ड्रम घेऊन सगळे लोक 2-2, 500, 1000 बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये कॅन सुद्धा मिळत नाही विकत, एवढं शॉर्टेज त्या कॅनचं झालेलं आहे. मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी या वेळेमध्ये या महिन्यात जेवढं पेट्रोल डिझेल विकत गेलेलं होतं त्याच्यापेक्षा 25% मागणी जास्त झालेली आहे. 25% मागणी. आता कसं काय एवढं पेट्रोल डिझेल कसं काय लागतंय? पण आता सध्या पेट्रोल डिझेलच्या युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामुळे थोडी कमी होती. पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे. पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500, 1000 लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये. पण त्यातले बहुतांशी लोक, 80% लोक आता ब्लॅकमेल करण्यासाठी उतरलेले आहेत. कोणी पोरांना धरायचं, महिन्यात धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं. हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे. मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे. जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनाची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे. आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल, पेट्रोल हे मिळत आहे. पण फक्त साठेखोरी आणि त्याच्यामध्ये ते करून काही लोक जे आहेत धंदेवाईक ते ब्लॅकमेल करतायत. हे नाही झालं तर कुठेही तुटवडा नाही. काही लोकांना पण शेतकऱ्यांना खरा त्रास होतोय. आपण जर गावामध्ये बघितलं तर रात्री शेतकरी मुक्कामी थांबलेले होते रांगेमध्ये नाही, खरं आहे. काही लोकांमुळे ज्यांनी अगदी धंदाच मांडलेला आहे या विषयाचा. मी तुम्हाला आता माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतोय ते लहान लहान पोरांना उभा करून दिलेलं आहे. काय त्यांचा संबंध आहे डिझेलशी? काही डिझेलशी कुठे त्यांचा संबंध नाहीये. पण लहान लहान मुलं, अतिशय गरीब घरातले, आम्ही सगळ्यांना ओळखतो, महिला गरीब रोजंदारी करतात, त्यांना सुद्धा उभं करून टाकलं लाईनीमध्ये. त्यासाठी त्यांना डिझेलचं कामच नाहीये. पण काही ठराविक लोक ते पाठवतात, त्यांना 100 रुपये देतात, ते कॅन ताब्यात घेतात, तीच भाव 1.5 पट भावाने विकतायत. हे योग्य नाही मला असं वाटतं. त्यामुळे शॉर्टेज आहे, कृत्रिम शॉर्टेज आहे. तसं खरं म्हणजे कुठेही डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज नाही. मागच्या वर्षी जेवढं डिझेल गेलं त्याच्यापेक्षा 1.25 पट जास्त, 25% जास्त डिझेल हे या वर्षी लोक खरेदी आहेत. मग कुठे चाललंय डिझेल एवढं? भाऊ विधान परिषदचं